माझा एकुलता एक मुलगा त्याच्या सुंदर बायकोचा गुलाम झाला होता. माझी सून माझ्या मुलासमोर माझी बदनामी करायची. तरीही माझ्या मुलाला माझी फिकीर नव्हती आणि त्यामुळे मला टोमणे ऐकायची सवय लागली. रात्रंदिवस हेच चालू असे. एके दिवशी जेव्हा मी माझा मुलगा आणि सून एकमेकांशी बोलताना ऐकले तेव्हा मला संशय आला. जेव्हा मी गुप्तपणे संपूर्ण गोष्ट ऐकली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सरिताजी सकाळी उठल्या आणि मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या. हा त्यांचा नित्यक्रम होता. देवाचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांना शांती मिळत नव्हती. त्यांनी नुकतेच दार उघडले होते तेव्हा त्यांना त्यांच्या सुनेच्या ओरडण्याचा आवाज आला. श्रुती त्यांची सून. ती तिच्या नवऱ्याला म्हणते, हे बघ, तुझी आई सकाळी सकाळी आंघोळ करून मंदिरात जाते आणि मी दिवसभर घरीच असते. मला संपूर्ण घराची काळजी घ्यावी लागते. मला झाडू, फरशी पुसणं, भांडी धुणं, कपडे आणि जेवणाची कामे करावी लागतात. या घरात मी एकटीच आहे काम करायला. मला यातून कधीच बाहेर पडता येत नाही. अहो, मी म्हणते, त्यांना वाटत नसेल तर त्यांनी कुठेतरी जावं. मला त्यांची गरजही नाही. मग मी माझ्या नातवाचा सोनूचा रडण्याचा आवाज ऐकला. श्रुती आत धावली. तोपर्यंत सरिताजी मंदिरकडे निघाल्या होत्या. पण त्यांनी सगळं ऐकलं होतं. हे सगळं काही रोजचंच होतं. श्रुतीचं ओरडणं रोजचंच होतं. ती रोज याच वेळी ओरडायची, कारण त्यावेळी तिचा मुलगा मुकुंद देखील घरीच होता. श्रुतीने घरचे वातावरण असे बनवले होते की तिथं शांततेने राहता येत नव्हतं. सरिताजी सुद्धा शांतता शोधण्यासाठी मंदिरात जात असत, कारण तिथे कुठेच शांत जागा नव्हती त्यांना जाण्यासाठी. मुकुंद हा एकच मुलगा त्यांना होता, त्यामुळे त्यांना त्याच्यासोबतच राहावे लागले. मुकुंद ही पत्नीशी सहमत होता. आईचा एक शब्दही त्याने ऐकला नाही. दोघेही, मुलगा आणि सून, त्यांच्याशी नीट वागत नसे. सुनेच्या वागण्याने त्या एवढ्या दुखावल्या नव्हत्या जेवढ्या मुलाच्या. इतके दुःखी नव्हते, तर त्यांच्याच रक्ताच्या मुलाच्या वागण्याने दुःखी झाले होते. सरिताजी मनातल्या मनात खूप दुःखी असायच्या. त्यांनी त्या दोघांना काहीच सांगितलं नाही, कारण त्यांच्यात या वयात दोघांशी वाद घालण्याची ताकद नव्हती. मंदिरात पोहोचल्यावर त्या बराच वेळ देवाला हात जोडून उभ्या होत्या आणि देवाला एकच गोष्ट मागत होत्या, हे देवा, मला शक्ती दे. एका आईला हे सर्व सहन करण्याची शक्ती दे. मंदिराच्या पायऱ्यांवर बसून ती काही वेळ शांत जाणाऱ्या लहान मुलांकडे पाहत असे. मंदिराला लागूनच एक छोटी शाळा होती. त्या मुलांकडे पाहून सरिताला वाटायचं की आपण उगाच मोठे झालो. बालपणासारखा आनंद कुठेच नाही. त्यांना वाचनाचीही खूप आवड होती. त्या विविध प्रकारची पुस्तके वाचायच्या. त्यांच्या माहेरच्यांनी त्यांना 9वी पर्यंत शिकवलं होतं. नंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना शहरात जाऊ दिलं नाही. त्या 10वीत येईपर्यंत त्यांनी तिचे लग्न करून दिले. मुकुंदचे वडील चांगले होते, पण ते खूप दारू प्यायचे. खूप दारू प्यायल्यामुळे त्यांचे यकृत खराब झाले आणि त्यांनी हे जग सोडले. त्यांच्या जाण्यानंतर सरिताजी त्यांच्या रेशनच्या दुकानात बसू लागल्या. त्या दुकानात तसेच घर सांभाळत असे. दुहेरी जबाबदारी घेऊन पण त्या खूप आनंदात होत्या आणि आपल्या मुलाचे संगोपन करत होत्या. मुकुंदचे शिक्षण पण सरासरी दर्जाचे होते. त्याला जास्त अभ्यास करायचा नव्हता. त्याने ग्रॅज्युएशनपर्यंत अभ्यास केला आणि दुकान सांभाळायला सुरुवात केली. आता दुकान आणखीन चांगलं चालू लागलं. हळूहळू मुकुंदने दुकानात 2 नोकर ठेवले आणि सरिताजी आता घराची पूर्ण काळजी घेऊ लागली. मुकुंद लग्नाच्या वयाचा होता. श्रुतीला पाहताच मुकुंदला ती आवडली आणि दोघांनी लग्न केलं. आपल्या मुलाचे घर स्थायिक झालेले पाहून सरिताला खूप आनंद झाला आणि त्या या गोष्टीपासून पण खुश होत्या की मुकुंदला कोणत्याही वाईट सवयी नाहीत. त्याला सिगारेट आणि दारूचे व्यसन नाही आणि तो दुकान अगदी चोखपणे सांभाळत होता, याचाही तिला आनंद होता. लग्नानंतर श्रुतीने घर हातात घेतले होते आणि मुकुंदने दुकान घेतले होते. आता सरिता निश्चिंत झाली होती. आता तिला 4 धाम यात्रेला जायचं होतं. जेव्हा त्यांनी आपली इच्छा आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितली तेव्हा श्रुतीला राग आला.
4 धाम सहलीवर किती खर्च होतो हे तुम्हाला माहीत आहे का? तू मला हनीमूनला कुठंही नेलं नाहीस आणि तू तुझ्या आईला सहलीला पाठवशील. कुणाला कुठेही जाण्याची गरज नाही. खरं तर श्रुतीला हनीमूनला परदेशात जायचं होतं आणि तिथं जाणं ते खूप महागात पडत होतं. म्हणूनच मुकुंदने नकार दिला आणि मग ती रागाच्या भरात कुठेच गेली नाही. सुनेकडून हे ऐकून सरिता गप्प झाल्या, कारण त्यांचा स्वतःचा मुलगा अवाक झाला होता. म्हणून त्यांनी कधीतरी जाईन असं सांगून स्वतःचं सांत्वन केलं. आतापर्यंतचा घर खर्च सरिताजी चालवत होते. मुकुंद दुकानाची कमाई तिच्या हातात द्यायचा, मग ती बँकेत जमा करायची. पण श्रुतीला यात ही अडचण होती. श्रुतीला हे आवडायचं नसल्यामुळे तिने घरात गोंधळ घातला आणि दुकानाची कमाई तिच्या हातात मिळावी अशी मागणी केली. मग ती बँकेत जाईल, कारण तिचा नवरा पैसे कमावतो आणि पतीच्या कमाईवर पत्नीचा पहिला हक्क असतो. सरिता यांनी फारसा विरोध केला नाही, कारण सून घर चालवते किंवा ती चालवते हे एकच आहे. आता एकच मुलगा आणि सून आहे आणि तिला फक्त त्यांच्यासोबतच राहावं लागणार आहे. एकंदरीत घरात सुख शांती नांदायला हवी. सरिताने आनंदाने दुकान आपल्या मुलाकडे सांभाळण्यासाठी सोडले आणि घराची सर्व आर्थिक जबाबदारी आपल्या सुनेकडे सोपवली. आता मला काय करायचं आहे? 2 चपात्या खाऊन आयुष्य जगायचं आहे. पण या 2 चपात्याही तिला शांती मिळवून देत नाहीत असं वाटत होतं. त्यांच्या घरात राहिल्याने सुनेची चिडचिड होत असे. श्रुती वेळोवेळी तिचा अपमान करायची आणि मुकुंद सुद्धा गप्प बसायचा. श्रुती आता 2 मुलांची आई झाली होती. सरिताजी त्यांच्यासोबतच राहत होती. एक दिवशी त्या बाथरूममध्ये घसरून पडल्या आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. तिला नीट चालता येत नव्हतं. 2-4 दिवस ती मंदिरात गेली नाही, म्हणून श्रुती बडबडत राहायची. ती दयनीय चेहरा करून घरी बसून राहते, यापेक्षा हे बरं होतं. रोज मंदिरात जात होती ती गेल्यावर मीही सुटकेचा निश्वास सोडायचे. मुलांनाही चांगला आहार द्यायचे. पण त्यांची नजर फक्त खाण्यावर असते. ऐका, त्यांच्यासाठी दुसरी काही व्यवस्था करा. श्रुतीने तिचा निर्णय दिला. दुसरी व्यवस्था? तेवढ्यात मुकुंदचा आवाज येतो. या वयात आईला कुठे पाठवणार? मला माहीत नाही. मला कुठेही पाठवा, पण मला या म्हाताऱ्या बाईसोबत राहायचं नाही. आता सहन होत नाही. असेच 2 दिवस गेले. एक दिवशी सरिताने त्यांचा मुलगा आणि सून तिला वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी बोलताना ऐकलं. हे शब्द ऐकून त्या सुन्न झाल्या. हे लोक मला कुठं पाठवत आहेत? मी माझं घर सोडून कुठंही जाणार नाही. ते तिला वृद्धाश्रमात पाठवण्याच्या तयारीत व्यस्त होते. सुनेला सासूपासून सुटका करून घेण्याची खूप घाई होती. सरिताच्या पायाखालची जमीनच सरकली. शेवटी ती त्यांना अजिबात त्रास देत नाही, नातवंडाचीही काळजी घेते आणि सुनेसाठी खूप काम करते. आणखीन एक गोष्ट म्हणजे तिने केलेल्या कामाची गंती होत नाही आणि ती सर्व कामे करते असं भासवते. मी माझं दुकान आणि घर त्यांच्या स्वाधीन केलं आहे. मग मी आणखीन काय करू? त्यांचं डोकं फिरत होतं. तिला काय समजत नव्हतं. एके दिवशी ती तिच्या पतीच्या फोटोशी बोलून पूर्णपणे सुस्त आणि दुःखी राहिली. मग त्यांची नजर पलंगाखाली असलेल्या पेटीवर पडली आणि त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी बॉक्स हलवला आणि त्यातून काही फाईल्स काढल्या. त्यात त्यांच्याशी संबंधित घर आणि दुकानाची कागदपत्रे होती. त्यात त्यांच्या नावावर असलेल्या घराची आणि दुकानाची कागदपत्रे होती. या फाईल्सच्या शोधामुळे त्यांना नवा उत्साह आला. दुसऱ्या दिवशी मंदिरात जाण्याच्या बहाण्याने ती हळूहळू मंदिराजवळच्या शाळेत गेली. तिथे तिने शिक्षिकेला तिची समस्या सांगितली आणि तिला तिचा मुलगा आणि सून कसा त्रास देत होता हे सांगितलं. तेव्हा शिक्षिकेने तिला एक वकिलांचा फोन नंबर दिला. वकिलांशी बोलायला सांगितलं. वकिलाने तिला आपल्या कार्यालयात बोलावलं आणि तिची संपूर्ण कहाणी ऐकून त्याने पेपर पाहिला आणि सांगितलं की पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा त्याच्या मालमत्तेवर, घरावर, जमिनीवर, दुकानावर अधिकार आहे आणि सरिताजी हे घर आणि दुकानही तुमच्या नावावर आहे. तुम्हाला या घरातून कोणीही हकलवू शकत नाही. कायदा तुमच्या पाठीशी आहे. हे ऐकून सरिताचे डोळे चमकले. तिने वकिलांचा सल्ला घेतला आणि घरी गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिनं पाहिलं की तिचा मुलगा आणि सून मुलांना शाळेत सोडले होते. तेव्हा श्रुती म्हणाली, आई, आता तुमचे आणि आमचं एकत्र राहणं कठीण आहे. मी माझ्या मुलांची आणि नवऱ्याची काळजी घेऊ की तुमची काळजी घेऊ? कुटुंबात आता मोठी मुलं होत आहेत आणि त्यांना स्वतःची खोलीही हवी आहे. घरात जागा नाही, म्हणून मुकुंद आणि मी तुमची दुसरीकडे कुठेतरी राहण्याची व्यवस्था केली आहे. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला भेटायला येऊ आणि ते खूप छान ठिकाण आहे. तुम्ही इथल्यापेक्षा तिथे जास्त आनंदी राहाल. मग मुकुंद न डगमगता म्हणतो, आई, सामान बांधा. दोन्ही मुलं येण्याआधी आम्ही तुला वृद्धाश्रमात सोडून येतो. तूही तिथे आरामात राहशील आणि आम्हीही इथं. मुलांनी काहीही विचारलं तर आम्ही सांगू, आजी गावी राहायला गेली आहे. थोडं मोठं झाल्यावर ते तुला विसरतील. सरिताजी सामान्यपणे म्हणतात, होय श्रुती, आता आपण एकत्र राहू शकत नाही. फक्त तुलाच नाही तर मलाही खूप त्रास होतोय. खरंच हे घरही छोटं आहे, पण मी एक उपाय विचार केला आहे जेणेकरून आपण सर्व सुखी राहू शकू. ही कागदपत्रे वाचा. मी या घराची आणि दुकानाची मालक आहे. श्रुती, मुकुंद, तुम्ही दोघंही आता इथं राहू शकत नाही. कुठेतरी जाऊन भाड्याने मोठे घर घ्या, म्हणजे मुलांनाही त्रास होणार नाही. आणि होय, मुलांसाठी वेगळी मोठी खोली घ्या. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. पण हो, आता तुम्हा दोघांनाही हे घर आणि दुकान सोडावं लागेल. तू लहान असतानाही मी दुकान व्यवस्थित सांभाळायचे. मुकुंद, तू स्वतःसाठी नवीन नोकरी शोध, कारण मी दुकानात तुझी बदली केली आहे. नवीन मुलगा ठेवला आहे, तुझी सर्व कामे सांभाळील. ते दोघेही सरिताचे धाडस आणि हिंमत पाहून थक्क झाले. त्यांना माहीत नव्हतं की त्यांची आई त्यांना घराबाहेर काढेल. दोघांचाही आपल्या कानावर विश्वास बसेना. आई, तुला पण माहीत आहे ना तू काय बोलत आहेस? तू आम्हा दोघांना घरातून हाकलून देत आहेत. तुम्ही दोघांनीही बरोबर ऐकलं आहे. जेव्हा तुम्ही दोघं इतके नीच वागू शकता आणि तुमच्या आईला वृद्धाश्रमात पाठवू शकता, तेव्हा मी तुम्हाला घरातून हाकलून देऊ शकते. आई, तू हे कसं करू शकतेस? ती स्वतःच्या मुलाला आणि सुनेला घरातून हाकलून देत आहे. लोक काय म्हणतील? सर्व नातेवाईक तुझ्याबद्दल गोष्टी करतील. आम्ही तुझीच मुले आहोत, असं मुकुंद म्हणाला. तर मी पण तुझी आई आहे, ती ओरडली आणि म्हणाली. तू मला घरातून कसं काढू शकतोस? तुला अजिबात लाज वाटली नाही? तू तुझ्या बायकोला प्रत्येक गोष्टीत साथ दिलीस. काही फरक पडत नाही या विचाराने मी गप्प राहिले. श्रुती ही घरची सून आहे आणि ती नेहमी आनंदी असायला हवी. घरची सून समाधानी असेल तर घरात आनंद असतो. घरची लक्ष्मी प्रसन्न असेल तर घरात आशीर्वाद असतात. पण तू तुझ्या पत्नीसह मला माझ्याच घरातून हाकलले. या घरावर तुझा आणि तुझ्या पत्नीचा अधिकार नाही. यावर मी गप्प बसणार नाही. हे घर माझ्या पतीचं आहे आणि कायद्यानुसार मी त्याची वारस आहे. सुनबाई, तू तुझ्या राहण्याची दुसरी काही व्यवस्था कर. आणि हो, मुलं शाळेतून आल्यानंतरच जा, म्हणजे तुझ्या मुलांनाही कळेल की आजीने आई वडिलांना घराबाहेर का काढलं. तुम्ही दोघंही सामान बांधा आणि निघून जा, म्हणजे मलाही माझ्या घरी आरामात राहता येईल. मला रोज अपमान सहन करावा लागणार नाही. माझ्या सुनेचे रोजचे अपमान आणि टोमणे ऐकण्यापेक्षा इथं एकटं राहून दुपारी दुकानात गेलेलं बरं. आणि श्रुती, तू काय म्हणालीस की माझी नजर तुझ्या मुलांच्या खाण्यावर खिळलेली आहे? अगं, घरात जे सामान येतं ते माझ्या नवऱ्याच्या दुकानातून येतं. मुकुंद आणि श्रुती डोळे खाली उभे करून उभे होते. त्यांनी सरिताची माफी मागितली, पण त्या त्यांना माफ करू शकल्या नाहीत.